हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो बाहेर तर पाऊस पडायला लागला आहे, तर सगळ्यांच्या डोक्यात फक्त एकच असतं, वडापाव किंवा गरमागरम मस्त भजी मिळाली तर लय भारी होती. म्हटलं मस्त वडापाव बनवूयात. तर चला आज आपण कसे वडापाव बनवायचे त्याची रेसिपी आज बघूयात. वडापावसाठी पहिली चटणी आपण ग्रीन चटणी बनवणार आहोत. त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, थोडासा लिंबू पिळायचा आणि थोडं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि ते पूर्ण बारीक करून घ्यायचं. आणि बारीक करताना थोडंसं पाणी लागलं तर तुम्ही पाणी पण यूज करू शकता. तर आपण दुसरी चटणी करणार आहोत, ती आहे रेड चटणी. रेड चटणीसाठी काय काय साहित्य लागते: लसूण, शेंगदाणे, तीळ आणि वाळलेलं खोबरं. ते सगळं एका पॅनमध्ये टाकून व्यवस्थित भाजून घेतलं. भाजून झाल्यानंतर एका मिक्सरच्या जारमध्ये टाकून त्यामध्ये चटणी टाकलेली आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि ते पूर्ण बारीक केलेलं आहे, तुम्ही इथं बघू शकताय. आता आपली दुसरी पण चटणी तयार झालेली आहे. आता आपण वडे कसे बनवायचे हे बघूयात. चला, पहिल्यांदा मी इथे बेसनचं पीठ घेतलेलं आहे. बेसनच्या पिठामध्ये थोडंसं मीठ, नंतरनं चटणी आणि अजवाईन टाकून घेतलेलं आहे. अजवाईन टाकून झाल्यानंतरनं पाणी टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. वड्याचं पीठ थोडंसं जाडमध्येच असू द्या, कारण पातळ जर झालं तर ते व्यवस्थित वड्याला कोटिंग होत नाही. त्यानंतर वडापावसाठी लागणारी भाजी तयार करून घेऊयात. इथे मी घेतलेलं आहे तेल, जिरं, मोहरी, धने, नंतर हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट टाकलेली आहे. थोडंसं कढीपत्ता टाकलेलं आहे आणि आलं. हे सगळं व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. त्यांना हळद आणि धने टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर उकडलेले बटाटे टाकलेले आहेत आणि ते व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण बटाट्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊयात. त्याच्या अगोदर मी थोडेसे मिरची आहेत ते तळून घेतलेले आहेत. व्यवस्थित बटाट्याचे गोळे जे आपण करून घेतलेले आहेत ते व्यवस्थित त्या ह्याच्या पिठामध्ये डीप करायचं आणि व्यवस्थित सोडायचे हळूहळू. वड्याचा कलर थोडासा ब्राऊन शेडमध्ये येऊपर्यंत तळून घ्यायचं. ते इथे बघू शकता आपले वडे तयार झालेले आहेत. मी एका प्लेटमध्ये ते काढून घ्यायला लागले. अशा पद्धतीने आपला मस्त वडा तयार झालेला आहे. आता मस्त तो गोल ब्रेडमध्ये पहिल्यांदा ग्रीन चटणी लावून घ्यायची, देन वडा ठेवायचा त्याच्यामध्ये आणि वरती मस्त लाल चटणी पण टाकायची. या, इट इज रेडी. सो अशा पद्धतीने मस्त वडापावची रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे. आता पावसाळा पण सुरू झालेला आहे. तुम्ही पण अशा प्रकारे गरमागरम वडे करून मस्त पावसाळा एन्जॉय करा. आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.